सर्वांना श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आणि आज मला माहिती आहे, आज मी 4 दिवसानंतर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आली आहे. कारण मध्ये होती अक्षय तृतीया आणि ह्यामध्ये भरपूर 2-3 गोष्टी होत्या. त्यामुळे मला म्हणजे व्हिडिओ केलेले असून सुद्धा मला तुम्हाला टाकायला जमलं नाही. तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बघा, आपल्या आयुष्यात आपल्याला नित्यसेवा जरी करायची असेल तर आपण नित्यसेवा जेव्हा करतो त्या नित्यसेवेत आपल्याला कोणते असे महत्त्वाचे 2 अध्याय वाचायचे आहे, ज्याच्याने काय होतं, आपल्या आयुष्यात अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. आपल्या आयुष्यात न कारणाने न कोणत्या निमित्ताने असे काही संकट येतात, ज्या संकटांना आपण बोलवत नाही, आपण काही म्हणत नाही, पण आपोआप त्या गोष्टी येत राहतात. काही असू दे, मुलांच्या बाबतीत असू दे, आई वडिलांच्या बाबतीत असू दे, नवरा बायकोच्या बाबतीत असू दे, घरातल्या नातेसंबंधांच्या बाबतीत असू दे, कोणतीही गोष्ट असू दे. पण काय होतं ना, अशा वेळेस अशा काही गोष्टी आपल्या समोर येतात ना की ते संकट आपल्याला कळतच नाही आपल्याला काय करावं नक्की काय. आणि असे बरेचसे छोटे मोठे संकट सुद्धा असतात ज्यासाठी आपल्याला असं वाटतं, अरे काय एवढ्यासाठी आपण उपाय करत बसायचा, काय एवढ्यासाठी आपण हे करत बसायचं. तर अशा किरकोळ छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात, आपल्याला असं वाटतं की ह्या संकटातनं आपण पटकीने एक मार्ग काढू आणि आपल्या गोष्टी सुरळीत होत जाव्या आणि त्याच्यातनं मार्ग निघत राहावं. अशासाठी आपण रोजच्या रोज काय करायला हवं, म्हणजे ज्याच्यासाठी आपल्याला असा वेगळा उपाय करायची गरज नाहीये, वेगळ्या काही गोष्टी करायची गरज नाहीये. त्याचबरोबर बघा, आयुष्यात जगण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं, श्वास घ्यायला एखाद्या वेळेस नको असेल पण पैसा हवा. हो, हे खरं, हे म्हणजे कटू सत्य हे आहे. एक वेळ आपण म्हणू की 2 मिनिटं श्वास थांबवलेला चालेल, पण पैसा येण्याचा मार्ग थांबवलेला चालणार नाही. कारण पैसे जर का यायचे कमी झाले तर आपल्या घरातली लक्ष्मी जर का कमी झाली तर घरात खर्च कसे होणार, घरातल्या गोष्टी कशा होणार. बघा, घरातला खर्च आहे, किराणा आहे, घरातल्या काही गोष्टी आहे, मुलांचं शिक्षण आहे, घरातली कामं आहेत, भरपूर गोष्टी असतात. म्हणजे इतक्या गोष्टी असतात ना, ज्या बोटांवर सुद्धा मोजलं तरी कमी पडणार नाही, अशा गोष्टी खूप आहेत. तर त्यामुळे काय होतं ना, आयुष्यात असे खूप आपण उपाय करतो, सणसूद करतो, हे करतो ते करतो, त्या गोष्टी होत राहतात. पण रोजच्या जीवनात आपण काल केलेली एखादी जी गोष्ट असेल त्यातनं छोटे मोठे पाप आपले निघून जावे, छोटे मोठे आपल्या अडचणी निघून जाव्या, यासाठी आपण रोजच्या रोज आंघोळ कशी करतो की आपण आपल्या कालची जी सगळी घाण अंगावरची असते ती काढून टाकतो. तशा पद्धतीने आपल्याला रोजच्या रोज जर का काही गोष्टी आपल्या मागच्या दिवसात केलेल्या काही पाप असतील, काही गोष्टी असतील, काही चुकीच्या गोष्टी असतील, त्याला स्वच्छ करण्यासाठी, त्याला घालवण्यासाठी जर का काही करायचं असेल तर नित्यसेवा करावी लागते. आणि त्या नित्यसेवेत आता तुम्ही बरेचसे जण नित्यसेवा करू शकता, बरेचसे जणांना नित्यसेवा जमत नाही, काही कारणानिमित्त जमत नाही. आता मी माझं सुद्धा सांगते स्वतःला, मला रोजची नित्यसेवा नाही जमत, पण माझ्याकडनं ज्या गोष्टी जमतात, ज्या गोष्टी होतात त्या मी करते. एखादा दिवस तर काहीच होत नाही, पण कसं असतं ना, आपल्या मनात त्या गोष्टी नक्कीच पाहिजे की आपल्याला नक्की काय करायचं आहे. आणि हा दृढ निश्चय असला ना, तुम्हाला कधीच कोणत्या गोष्टीचा त्रास होत नाही. बघा, आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला 2 अध्याय रोजचे वाचायचे आहे. फक्त आणि फक्त मोजून 5 ते 10 मिनिटं तुम्हाला हे अध्याय वाचण्यासाठी लागतील. बरं, ते सुद्धा वाचायची जर का तुम्हाला वेळ नसेल भेटत तर कमीत कमी तुम्ही काहीही काम करत असाल, तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये 5 मिनिट्सचा रेस्ट घेतला असेल, किंवा तुम्ही जेवत असाल, किंवा तुम्ही जेवणाची सुट्टीमध्ये बसले असाल, किंवा तुम्ही गार्डनमध्ये संध्याकाळी मुलांना घेऊन बसलेले आहे, कानात हेडफोन्स टाका, थोडा वेळ शांत चित्त करा आणि तुम्ही ते 2 अध्याय ऐका. ऐकण्यापेक्षा म्हटल्याने जास्ती प्रमाणात असर पडतो हे असं म्हटलं जातं. पण कसं आहे ना, जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपलं लक्ष सगळं तिथे केंद्रित असतं, पण ऐकताना सुद्धा जेव्हा आपण सगळं लक्ष केंद्रित करून ऐकतो ना, तेव्हा सुद्धा आपल्याला म्हणतो ना, श्रवण केल्याचे सुद्धा भरपूर फायदे होतात. त्याच पद्धतीने तुम्हाला गुरुचरित्राचे 2 अध्याय वाचायचे आहे, ते म्हणजे 14वा अध्याय आणि 18वा अध्याय. 14वा अध्याय का वाचायचा, तर आपल्या आयुष्यातले येता जाता काय जे संकट असतील, जे आता मी तुम्हाला सुरुवातीमध्ये सांगितलं की ज्याला आपण म्हणजे विचारही केला नाही, असे संकट जेव्हा येतात ना, ते नको असतात आणि त्याच्याने तुम्हाला त्यातनं मार्ग कसा काढायचा हे समजतही नसतं. अशा वेळेस तुम्हाला 14वा अध्याय जो आहे तो वाचायचा आहे. त्यानंतर आर्थिक परिस्थिती रोजच्या रोज सुरळीत चालावी म्हणजे ती वाढत राहावी. आर्थिक प्रगतीसाठी हा उपाय तो उपाय, हे तसं मी काही सांगत नाहीये. सुरळीत चालावी, कामधंदा नियमित चालावा, व्यवस्थित गोष्टी घडत राहाव्या, यासाठी तुम्हाला तुमचा 18वा अध्याय वाचायचा आहे. त्याची 2 छोटीशी पुस्तकं असतात, मी आता घेऊन नाही बसले, माझ्याकडे आहे 2 छोटी छोटी पुस्तकं असतात. एक 14व्या अध्यायाची मिळते, एक 18व्या अध्यायाची मिळते.
तुम्हाला सांगते 14वा अध्याय खूप छोटा आहे, अगदी 3 ते 5 मिनिटात होतो आणि 18वा अध्याय काहीतरी 5 ते 7 मिनिटात होतो. त्यामुळे तुम्ही हे 2 अध्याय तुम्ही जर का तुमच्या जीवनात वाचले, तुमच्या आयुष्यात राजयोग आल्याशिवाय राहणार नाही. का? संकटातनं तुम्ही मात कराल आणि त्याचबरोबर तुमची आर्थिक प्रगती दिवसेंदिवस तुमची होत राहील. कारण दत्तगुरूंचं स्मरण करणं आणि दत्तगुरूंना त्यांच्या चरणी आपण राहणं हे सर्वात मोठं सुख आहे. आणि ह्या सुखात जेव्हा आपण राहू तेव्हा दत्तगुरू कधीच कोणाला नाराज करत नाही. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि अशा रीतीने हा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. मला असं वाटतं की आजच्या व्हिडिओमधली जी माहिती आहे की तुम्ही हे 2 अध्याय आजपासूनच वाचायला सुरुवात करा. संध्याकाळ जरी झाली आहे काही हरकत नाही, संध्याकाळी दिवाबत्तीच्या लागण्याच्या वेळी सुद्धा वाचू शकता, सकाळी सुद्धा वाचू शकता. असं काही नाही की जेवण झालंय, हे खाल्लंय, ते खाल्लंय. फक्त आणि फक्त ज्या दिवशी नॉनव्हेज खाल्लं असेल, नॉनव्हेजला शिवला असेल, त्या दिवशी संध्याकाळी तुमचं राहिलं असेल, सकाळी राहिलं असेल, संध्याकाळी वाचायचं नका करू. त्यात थोड्या गोष्टी पाळा. पण ह्याच्यासाठी तुम्हाला रोज कांदा लसूण हे ते गुरुचरित्राचे काही नियम पाळायचे नाही. फक्त एवढंच आहे की तुम्ही सकाळी सुचिरभूत झालात की तेव्हा तुमची देवपूजेच्या वेळेस वाचून घ्या. नाही जमलं संध्याकाळी वाचत असाल तर फक्त हे जे अन्न आहे म्हणजे नॉनव्हेज वगैरे जर का तुम्ही खाल्लं असेल तर नका वाचू, नाहीतर तुम्ही वाचू शकता. म्हणजे व्हेज तुम्ही काय खाल्लं असेल, भाजीपोळी वरण भात वगैरे खाल्लं असेल तुम्ही वाचू शकता, काहीही हरकत नाही. आता तुम्ही म्हणाल हा भेदभाव कशासाठी? तर हा भेदभाव तुम्ही तुमच्या मनाला विचारा कशासाठी. कारण ह्याच्यावर जर का मी उत्तर देत बसले तर मला त्यावर बोलायला भरपूर वेळ लागेल. त्यासाठी लागलंच तर मी वेगळा व्हिडिओ करेल आणि तुम्हाला नक्कीच सांगेल. तर चला भेटूया अजून एका छानशा व्हिडिओमध्ये छानशा माहितीबरोबर. आजची जी व्हिडिओमधली माहिती आहे ती स्वामीचरणी अर्पण करते आणि आजचा विषय इथेच थांबवते. परत भेटू अशाच एका नवीन छानपैकी छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, असेच हसत राहा, खेळत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. परत भेटू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.